प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 1-2 नंबर 3 ए कंप्लीट एनी वन ॲक्टिव्हिटी. यामध्ये आपल्याला दोन ॲक्टिव्हिटी म्हणजे दोन कृती दिलेल्या असतात आणि दोन्हींपैकी एक कृती सोडवायची आहे आणि एका कृतीसाठी 3 मार्क आहेत. एका कृतीसाठी 3 मार्क आहेत. नंबर 1 रॅशनलाइज द डिनॉमिनेटर बाय कंप्लीटिंग गिवन ॲक्टिव्हिटी. प्रश्न क्रमांक 3 क्वेश्चन नंबर 3 ए कंप्लीट एनी वन ॲक्टिव्हिटी. खालील दोन ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात आणि ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटीपैकी आपल्याला कोणतीही एक ॲक्टिव्हिटी काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे, पूर्ण करायची आहे आणि एका ॲक्टिव्हिटीसाठी मार्क आहेत 3. नंबर 1 रॅशनलाइज द डिनॉमिनेटर बाय कंप्लीटिंग गिवन ॲक्टिव्हिटी. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर छेदाचे परिमेयीकरण करा. दिलेली कृती पूर्ण करून छेदाचे परिमेयीकरण करा. ॲक्टिव्हिटी 1/√5 - म्हणजेच 1 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. कंजुगेट पेअर ऑफ √5 - √3 इज. आता कंजुगेट पेअर म्हणजे काय, अनुबद्ध करणे. कंजुगेट पेअर ऑफ √5 - √3 इज. तर कंजुगेट पेअर म्हणजे काय, तर या ठिकाणचं चिन्ह बदलायचं आहे आपल्याला फक्त आणि दिलेलं ॲज इट इज वी कॅन राईट √5 अँड प्लस √3. दिस इज द कंजुगेट पेअर ऑफ √5 - √3 म्हणजेच वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3चं ही काय आहे, अनुबद्ध करणी आहे. आता या संख्येने अंश आणि छेदाला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर 1/√5 - √3 इज इक्वल टू 1/√5 - √3. हे लिहिल्यानंतर मल्टिप्लाय या ठिकाणचं साईन चेंज करायचं, मीन्स कंजुगेट पेअर करायचं आणि या दोघांना काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर √5 + √3 आणि खाली सुद्धा काय येईल, √5 + √3. नाव if √5 + √3 is multiplied by 1, जर √5 अधिक √3 न 1ला गुणल्यानंतर आपल्याला हीच संख्या मिळते. देअरफॉर √5 + √3. नाव हिअर या ठिकाणी अंशाचा गुणाकार केला आहे, छेदाचा सुद्धा गुणाकार करायचा आहे. मीन्स वी हॅव टू मल्टिप्लाय दीज 2 टर्म्स. √5 - √3 अँड √5 + √3. आता आपल्याला माहिती आहे की a + b अँड a - b जर असेल तर त्याचा फॉर्म्युला या पद्धतीनं आपण लिहू शकतो, a² - b². मग इन द फर्स्ट ब्रॅकेट √5 - √3 अँड सेकंड ब्रॅकेट √5 + √3. म्हणजेच दोन्हीही कंसामध्ये सेम संख्या आहेत परंतु चिन्ह वेगळी आहेत. देअरफॉर √5चा स्क्वेअर मीन पहिल्या संख्येचा वर्ग वजा √3चा स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या संख्येचा काय येईल या ठिकाणी, स्क्वेअर. नाव √5 + √3. √5चा स्क्वेअर ऑफ √5 इज 5 अँड स्क्वेअर ऑफ √3 इज 2. म्हणजेच वर्गमुळात 5चा वर्ग तीच संख्या, वर्गमुळातल्या कोणत्याही संख्येचा वर्ग ही तीच संख्या असते. देअरफॉर √5² इज इक्वल टू 5 अँड √3² इज इक्वल टू 3 येईल अँड √5 + √3 5 - 3 म्हणजेच 5 वजा 3 बरोबर किती येईल, 2. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस ॲक्टिव्हिटी. तर 3 मार्काच्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला 6 बॉक्स दिलेले असतात, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर अशा प्रकारे ही कृती पूर्ण करायची आहे. क्वेश्चन नंबर 2 टू डिवाइड द सिंथेटिक डिव्हिजन मेथड कंप्लीट फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. टू डिवाइड द सिंथेटिक डिव्हिजन मेथड संश्लेषक भागाकार पद्धतीने भागाकार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कंप्लीट फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. वी हॅव गिवन पॉलिनॉमियल 2y⁴ - 3y³ प्लस 5y - 4 डिवायडेड बाय y - 1. म्हणजेच या बहुपदीला या बहुपदीने काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. बाय विच मेथड,
कोणत्या पद्धतीने भागाकार करायचा आहे? सिंथेटिक डिव्हिजन मेथड म्हणजे भागाकाराची संश्लेषक पद्धत. तर भागाकाराच्या संश्लेषक पद्धतीमध्ये फर्स्ट वी हॅव टू आयडेंटिफाय गिवन पॉलिनॉमियल इज स्टँडर्ड फॉर्म ऑर नॉट. दिलेली बहुपदी प्रमाणरूप पद्धतीत आहे किंवा नाही हे अगोदर आपल्याला पाहायचं आहे. तर हिअर 2y⁴ मायनस 3y क्यूब, क्यूबच्या नंतर दुसरा घातांक आला पाहिजे पण तो दिलेला नाही. इट मीन्स आपल्याला ही दिलेली बहुपदी प्रमाणरूप पद्धतीत म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. तर 2y⁴ मायनस 3y क्यूब, क्यूबच्या नंतर दुसरा घातांक यायला पाहिजे म्हणून 0y² and plus 5y minus 4. ऑपोजिट ऑफ -1 इज. आता डिवाइड करत असताना सिंथेटिक डिव्हिजनमध्ये किंवा संश्लेषक भागाकार पद्धतीमध्ये हा डिवायझर आहे, हा भाजक आहे. -1 असेल तर +1 घ्यायचं आणि +1 असेल तर मायनस घ्यायचं. म्हणून ऑपोजिट ऑफ -1 इज म्हणजे -1ची विरुद्ध संख्या काय येईल? 1. आणि 1 ही काय आहे? डिवायझर या ठिकाणी लिहायचं आहे. आता कोएफिशियंट फॉर्म म्हणजेच सहगुणक स्वरूप कशाचं? डिव्हिडंडचं. म्हणजेच हे सहगुणक स्वरूप आपल्याला लिहायचं आहे. 2 - 3 0 5 -4 आणि हे लिहून घेतल्यानंतर हे सर्व कोएफिशियंट आपल्याला एक उभी रेषा आणि आडवी रेषा दिलेला आहे. तर या ठिकाणी पहिला जो अंक आहे तो ॲज इट इज खाली लिहितात. मीन्स वी कॅन राईट डाऊन ॲज इट इज 2. देन 2 × 1 2 गुणिले 1 बरोबर 2 × 1 = 2 अँड हिअर -3 and 2 विथ -3 आणि 2 आहे. -3 + 2 = -1. अगेन 1 × -1 1 1 1 मीन्स -1 0 -1 = -1. पुन्हा इथं आलेल्या संख्येचा याच्याबरोबर मल्टिप्लाय करायचा आहे. -1 × 1 = -1 आणि 5 - 1 = 4. 4 × 1 = 4. या ठिकाणी 4 आलेला आहे. -4 + 4 वी विल गेट 0. तर काय मिळू शकतं आपल्याला? 0 अँड 0 इज रिमाइंडर. नाऊ दीज आर द 4 कोएफिशियंट. आता रिमाइंडर जर सोडला आपण तर या ठिकाणी 1 2 3 4 हे कोएफिशियंट आहेत. मीन्स कोशंट इन कोएफिशियंट फॉर्म. दिस इज द कोशंट इन कोएफिशियंट फॉर्म. तर हा सहगुणक स्वरूपातील भागाकार आहे तो आपण इथं लिहिलेला आहे आणि तोच कोशंट वी हॅव टू राईट इट इन इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांक स्वरूपात लिहायचा आहे. 1 2 3 4 देर आर 4 कोएफिशियंट. 4 सहगुणक आहेत. 4 मधून 1 वजा करा. किती राहिले? 3. म्हणून पहिल्याचा घातांक 2y³ मायनस 1y² मीन्स y² मायनस 1y 1 लिहित नाहीत y अँड +4. therefore remainder is equal to 0. in this way we have to completed any one activity means आपल्याला कोणत्याही दोन्हीपैकी एक कृती आपल्याला पूर्ण करायची आहे फॉर 3 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3B सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स. तर या प्रश्नामध्ये क्वेश्चन 3B प्रश्न तिसरा B मध्ये आपल्याला 4 उदाहरणं दिलेली असतात आणि त्या 4 पैकी कोणतेही 2 उदाहरणं सोडवायचे असतात आणि त्यासाठी आहेत 6 मार्क्स. म्हणजे किती मार्क आहेत? 6. नंबर 1 इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 20 म्हणजेच ए संचामध्ये 20 घटक आहेत. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 28 बी संचामध्ये 28 घटक आहेत. आणि नंबर ऑफ ए युनियन सेट बी म्हणजे ए आणि बी यांच्या संयोग संचामध्ये 36 घटक आहेत 36. देन फाइंड नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर ए आणि बी यांच्या छेदसंचातील घटकांची संख्या काढावयाची आहे. सर्वप्रथम आपण जे दिलेलं आहे ते लिहू शकतो आणि इथं क्वेश्चन नंबर 3B त्याच्यामध्ये नंबर 1 नंबर ऑफ ए इज इक्वल टू 20. नंबर ऑफ बी म्हणजे बी संचातील घटक किती आहेत? 28. आणि नंबर ऑफ ए युनियन सेट बी ए आणि बी यांच्या संयोग संचातील घटकांची संख्या 36 म्हणजे 36. आणि फाइंड आउट करायचं आपल्याला नंबर ऑफ ए इंटरसेक्शन
बी इज इक्वल टू हाऊ. तर ए छेदसंच बी मधील घटकांची संख्या काढायची आहे. त्यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे. काय सूत्र आहे? नंबर ऑफ ए युनियन सेट बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. म्हणजेच ए संयुग संच बी बरोबर ए संचातील घटक आणि बी संचातील घटक यांची बेरीज आणि नंतर वजा मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. पैकी वी हॅव गिवन नंबर ऑफ ए युनियन सेट बी इज इक्वल टू 36. म्हणून या ठिकाणी काय लिहू आपण? 36 इज इक्वल टू नंबर ऑफ ए संचातील घटकांची संख्या 20 मीन्स 20 प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू 28 मायनस एन इन ब्रॅकेट ए छेदसंच बी म्हणजेच ए इंटरसेक्शन सेट बी. नाव 36 इज इक्वल टू 20 प्लस 28 20 अधिक 28 बरोबर किती येतात? 48 वजा एन कंसात ए छेदसंच बी. नाव मायनस एन इन ब्रॅकेट ए इंटरसेक्शन सेट बी. हे वजा आहे, हे वजा या बाजूला आल्यानंतर काय होईल? प्लस म्हणजेच अधिक एन ए इंटरसेक्शन सेट बी म्हणजेच ए छेदसंच बी बरोबर सर्वप्रथम 48 आणि 36 इकडे आल्यानंतर मायनस 36. देअरफॉर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 48 मधून 36 गेले किती येतील? 12. हे काय आहे? उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 क्वेश्चन नंबर 2 सॉल्व किंवा मल्टिप्लाय म्हणजेच सॉल्व करायचं आहे. मीन्स वी हॅव गिवन 2 ब्रॅकेट्स. हे 2 कंस दिले आहेत आपल्याला आणि या दोन्ही कंसाचा काय करायचा आहे? गुणाकार. नंबर 2 इन ब्रॅकेट इन ब्रॅकेट 3 रूट 2 मायनस रूट 3 अँड अनॉदर ब्रॅकेट दुसऱ्या कंसामध्ये 4 अंडर रूट 3 मायनस रूट 2. 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. आता पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला गुणायचं आहे. वी हॅव टू मल्टिप्लाय ईच टर्म ऑफ द सेकंड ब्रॅकेट बाय द ईच टर्म ऑफ फर्स्ट ब्रॅकेट. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक पदाने याला मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर 3 रूट 2 मल्टिप्लाय दिस ब्रॅकेट हा कंस घ्यायचा आहे. अगेन मायनस अंडर रूट 3 मल्टिप्लाय 4 रूट 3 मायनस रूट 2. नाव आता याने या कंसाला गुणायचं आहे आणि रूट 3 इज मल्टिप्लाय बाय विथ दिस ब्रॅकेट. 3 रूट 2 मल्टिप्लाय 4 रूट 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन. अगेन मायनस 3 रूट 2 मल्टिप्लाय रूट 2 म्हणजे याने याला मल्टिप्लाय केलं आहे या ठिकाणी. त्यानंतर मायनस रूट 3 मल्टिप्लाय 4 रूट 3 मायनस आणि मायनस काय होईल? प्लस रूट 3 मल्टिप्लाय रूट 2. आता यानंतर आपण या सर्वांचा गुणाकार मीन्स मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 3 4 जार 12 आणि 3 2 जार 6 मायनस 3 1 जार इथं काहीच नाही म्हणजे किती आहे? 1. 3 1 जार मायनस 3 and 2 2 जार इंटू अंडर रूट 4 मायनस 4 1 जार 4 इंटू अंडर रूट 3 3 जार 9 3 त्रिक 9 प्लस 3 2 जार 6 अंडर रूट 6. नाव 12 रूट 6 12 वर्गमुळात 6 वजा 3 गुणिले रूट 4चं स्क्वेअर रूट 4चं वर्गमूळ काय येईल? 2 मायनस 4 इंटू वजा 4 गुणिले 9चं वर्गमूळ स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3 अँड प्लस रूट 6. देअरफॉर 12 रूट 6 मायनस 3 2 जार काय येईल? 6. हिअर 4 3 जार 12 and plus root 6. Therefore 12 root 6 minus 6 minus 12 minus 6 minus 12 minus
18 plus 12 root 6 minus root 6. Here minus 18 प्लस ब्रॅकेटमध्ये 12 मायनस 1, या ठिकाणी 12, या ठिकाणी मायनस 1, अँड हिअर रूट 6 इज कॉमन. देअरफॉर मायनस 18 प्लस 12 मायनस 1 11 अंडर रूट 6. दिस इज द फायनल आन्सर. Question number 3. If x minus 2 is factor of x cube minus mx square plus 10x minus 20, then find the value of m. तर if x minus 2 is factor of म्हणजेच x वजा 2 हा या बहुपदीचा फॅक्टर मीन्स अवयव आहे. अवयव केव्हा असतो? जर रिमाइंडर बाकी शून्य आली तर, म्हणजेच x वजा 2 हा या बहुपदीचा अवयव आहे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ m म्हणजेच mची किंमत काढा. सर्वप्रथम नंबर 3, p ब्रॅकेटमध्ये x इज इक्वल टू गिवन पॉलिनॉमियल दिलेली बहुपदी लिहायचं आहे एक्स क्यूब मायनस एम एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 20. पी ब्रॅकेटमध्ये द व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस 2 म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल? 2 मीन्स टेकिंग x इज इक्वल टू 2. एक्सची किंमत किती घ्यायचं आहे? 2. पी इन ब्रॅकेट 2 इज इक्वल टू एक्स क्यूब म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 2 आहे. 2 क्यूब मायनस एम इंटू एक्स स्क्वेअर म्हणजेच 2 स्क्वेअर प्लस 10 इंटू एक्स म्हणजेच 2 मायनस 20. 2 क्यूब इज इक्वल टू 8 मायनस एम मल्टिप्लाय स्क्वेअर ऑफ 2 2चा वर्ग किती येईल? 4 आणि 2चा घन किती येईल? 8 प्लस 10 2 10 दोन्ही किती येईल? 20 आणि मायनस 20. देअरफॉर 8 मायनस या दोघांचा मल्टिप्लिकेशन 4m प्लस 0. बट पी ब्रॅकेट एक्स इज इक्वल टू 0. आता हे कसं काय आलं? परंतु या ठिकाणी काय लिहू शकतो आपण? परंतु पी ब्रॅकेटमध्ये एक्स इज इक्वल टू 0 कसं काय आलं? तर एक्स मायनस 2 इज फॅक्टर ऑफ दिस पॉलिनॉमियल. तर या पॉलिनॉमियलचा एक्स मायनस 2 हा फॅक्टर आहे, म्हणजेच अवयव आहे या बहुपदीचा. आणि अवयव केव्हा असतो? इफ पी एक्स इज इक्वल टू 0. आणि आपण फाइंड आउट केलेली पी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 8 मायनस 4m इज इक्वल टू 0 मायनस 4m इज इक्वल टू हा प्लस 8 इकडे आल्यानंतर मायनस 8 मायनस m is equal to 8 upon 4 and m is equal to 2. 4 1s are 4, 4 2s are 8. Therefore m is equal to 2. म्हणजेच the value of m is 2. And now C is the subset of B. C हा B चा C is the subset of B. C हा B चा उपसंच आहे का? तर C मध्ये B आणि D आहेत आणि B मध्ये C D E F आहे. B नाही आहे. Therefore B is absent in the set B. Therefore this statement is false. म्हणून हे विधान काय आहे? चूक आहे किंवा असत्य आहे. Now A is the subset of D. A हा D चा सबसेट होऊ शकतो का? नाही. Therefore it is also false. म्हणून हे सुद्धा काय आहे? असत्य आहे.